घरकुल धारकांसाठी एक आनंदाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण खूप दिवसापासून घरकुलधारक विचारत होते की वाढीव 50,000चं अनुदान शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल. अखेर राज्य शासनानं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ग्रामविकास विभागाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% योजनेकरता 140 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याचा आदेश आणि जी.आर. दिनांक 8 जुलै 2026 रोजी काढलेला आहे. त्यामुळं जे लाभार्थी घरकुलाचे वाढीव अनुदान आम्हाला जमा झालेलं नाही असं जे म्हणत होते, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता वाढीव 35,000 रुपयाचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारण वाढीव 50,000 रुपयाचा अनुदानासाठी राज्य शासनाने यावेळी अगोदरच जी.आर. काढण्यात आलेला आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्या निधीतून एकूण 140 कोटी रुपये हा सर्वसाधारण घटकासाठी अखेर राज्य शासनानं 8 जुलै रोजी या निधीला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळं जे लाभार्थी 50,000 रुपये अनुदानाची वाट पाहत आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता 35,000 रुपयाचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. राज्य शासनाकडून 50,000 रुपयाचा वाढीव अनुदानामध्ये 35,000 रुपये हे बांधकामासाठी आणि 15,000 रुपये हे सोलारसाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळं पहिला हप्ता हा बांधकाम चालू असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 35,000 रुपयाचा जमा केला जाणार आहे. खूप लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा 35,000चा हप्ता जमा झालेला आहे, परंतु खूप असे लाभार्थी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून 35,000 रुपये जमा झालेले नाहीत. त्यामुळे वाढीव 50,000रातील 35,000 रुपयाचा पहिला हप्ता लवकरच आता सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर खूप लाभार्थ्यांचे घरकुलाचे हप्ते तटलेले आहेत. त्यामुळं टप्प्याटप्प्याने त्या घरकुलाचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची ही प्रक्रिया चालूच आहे. परंतु त्याचबरोबर जे वाढीव 50,000 रुपयाचं अनुदान राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी निधीची कमतरता असल्यामुळं खूप जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तो निधी वितरित करण्यात आला आणि खूप जिल्ह्यामध्ये निधी वितरित न केल्यामुळं जसे तुमच्या टप्प्याटप्प्यावाईज घरकुलाचं बांधकाम सुरू राहील, त्या टप्प्यावर तुम्हाला 35,000 रुपयाचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची अपडेट की राज्य शासनाकडून खूप जणांचे जे वाढीव 50,000 रुपये अनुदानासाठी मागणी करत होते, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता पहिला हप्ता म्हणून 35,000 रुपये जमा केला जाणार आहे आणि शेवटचे 15,000 रुपये हे तुमच्या घरावर जेव्हा सोलार घेऊन बसवण्यात येईल, तेव्हा 15,000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे 35,000 रुपये कधी येणार ही खूप अपेक्षा सर्व लाभार्थ्यांची होती आणि त्यासाठी निधी नसल्यामुळं खूप जणांचे 35,000 रुपयाचा पहिला हप्ता हा वाढीव 50,000 तरी येणं बाकी होतं. आता राज्य शासनाकडून एकूण तुम्ही पाहू शकता, टोटल राज्य शासनाकडून निधी अर्थसंकल्पामध्ये 700 कोटी रुपयाचा निधी आहे आणि त्या 700 कोटीमधून 140 कोटी रुपयाचा निधी आजच्या डेट म्हणजे 8 जुलै रोजी राज्य शासनानं मंजूर केलेला आहे. आता या निधीचं वितरण टप्प्याटप्प्यानं घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्यापोटी 35,000 रुपये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांचीच प्रतीक्षा होती की 35,000 रुपये कधी जमा होणार. तर आता राज्य शासनाकडून आजचा जो जी.आर. आहे, या जी.आरच्या माध्यमातून आता राज्य शासनानं निधी मंजूर केला आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ह्या 35,000 रुपयाच्या वितरणाला सुरुवात होणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.